उद्धव साहेबांच्या राहुल सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा पाळायचा. आदित्यदादांच्या सोबत युद्धात जिंकण्यासाठीच सारा डाव आता खेळायचा. महाराष्ट्राला देव सायरिंग स्पोर्ट्स एक मिनिट थांबत. सायरिंग स्पोर्ट्स आपला प्रतिनिधी आला. यंगस्टर मनोलपाडा आपला एक प्रतिनिधी पक्ष आपला विकी लवकर या. पक्ष यंगस्टर आपला मनोलपाडा वर्सेस सायरिंग पक्ष स्पोर्ट्स या आपला दोन संघटनांची ठाकरे मॅच आहे. आपला ठाकरे आपला ठाकरे आपला ठाकरे मान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे आपला लेट्स प्लेचा इशारा. ठाकरे पहिला चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याच्यापर्यंत जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई ज्योतिरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत मनोलपाड्याच्या नगरीमध्ये ज्या ठिकाणी जिल्हा प्रमुख दशक 2024 हा शानदार दमदार सोहळा मागील 3 दिवस आपण पाहतात. आजचा 4था दिवस आणि अंतिम दिवस म्हणून या दिवसाकडे आपण पाहतोय. तरी आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी शेवट ग्रँड फिनाले होणार आहे आणि ग्रँड फिनाले होत असताना चांगल्या तुलसीच्या लढती त्या अगोदर आपल्याला बघायला मिळतील. त्या अगोदर एंटर हाफ मधून पहिला सामना या ठिकाणी खेळवला जातो. यंगस्टर मनोलपाडा वर्सेस सायरिंग स्पोर्ट्स. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता यंगस्टर. साईदीप प्रथम फलंदाजी करते. यंगस्टर मनोलपाडाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सुरुवात झाल्यानंतर पहिले 3 चेंडू 3 धावा. ओहो यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फसला आणि चेंडू मागे जात असताना यष्टरक्षक कोणती चुकी करत नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती. किरणने आतापर्यंत 2 चेंडू फेस करत असताना 1 धाव केली आहे. 2 चेंडू 2 धावा सतीशच्या आणि सायदीप स्पोर्ट्स ओव्हरऑल 3 धावांवरती. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रभाव पडलेला नाहीये त्या चेंडूवरती. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी महेशने आतापर्यंत केली आहे. चला पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला लॉफ्ट केला. इनफिल्डच्या डोक्यावरून अतिशय सुंदर रीतीने फेकून दिले सर. 1 बॉल सीमारेखा पार. लॉंग ऑफच्या दिशेने जाणारा अप्रतिम खणखडीत चौकार. शानदार पद्धतीने इनसाइड आउट खेळले होते. पाहिलं होतं इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉफ्टेड खेळल्यानंतर हवेमध्ये खेळलं तर कोणत्याही प्रकारचा धोका नसणार आहे. आणि या सर्व गोष्टीला पाहत असताना सीमारेषा पार दडलेला चेंडू 4 धावांसाठी गेलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. चला पहिलं षटक संपलंय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला इतका वेळ नाही आहे मित्र हो, आपण घाई करा कारण जवळजवळ 1.5 मिनिटांचा अवधी षटक संपल्यानंतर गेलाय. आज फायनल सुद्धा खेळवायचे आहे त्यामुळे ह्या मॅचेस फास्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्वरित आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावा आणि हॅलो
हॅलो. चला, विशाल गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये वेगळं काय असणार आहे तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं झालं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकानंतर 7 धाबा आल्या होत्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची टोएज घेऊन चेंडू निघून चालला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. एकदा धावून कंप्लीट केली जाईल. पहा, एंटरमध्ये खेळणारे संघ म्हणजेच या मैदानाच्या प्रत्येक ठिकाणाला भलीपती ते जाणतात आणि त्यामुळे त्यांना इथं खेळत असताना धावांचा भडीमार होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना सुद्धा आहे आणि ते बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की ते धावा मोठ्या प्रमाणामध्ये येतील. परंतु तुर्तास जर सद्यस्थिती पाहिली टीम साईदीप स्पोर्ट्सची तर तितक्या मोठ्या प्रमाणात धावा आलेल्या नाही आहेत. पहिले षटक 7 धावांनी गेल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली त्यावेळेला फक्त 1 धाव चेंडूवरती वसूल केली गेली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती किरण स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. यावेळेला चेंडूला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोरात वेगाने आलाय आणि तोपर्यंत 1 चं रूपांतर 2 मध्ये झालंय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. परंतु सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये ही एक चिंतेची बाब सुद्धा आहे. निव्याचे चेंडू पहिल्या दिवसापासून ज्या वेगाने जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गेलेत त्याची काही गिनती नाही आहे आणि आज सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच खेळली जात असताना पहिल्या 1.5 षटकांमध्ये तरी तितका मोठा फटका दिसलेला नाही आहे. यावेळेला अपेक्षा होती, अपेक्षेची पूर्तता केली आहे. चर्चा चालू होती, चर्चेला उदाहरण आलं होतं आणि म्हणूनच फलंदाजाने सुद्धा आपले गिअर बदलल्यात. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर, लेग फ्लिक आणि चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. थँक्यू जो चर्चा होती षटकाराची, चौकाराची, षटकार आलाय आणि आता साईदीप स्पोर्ट्स वेगळ्या रंगामध्ये येताना पाहायला मिळेल. हो, काय धीरज कोरपेने हा चेंडू टिपलाय का नाही? चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. मी का हा प्रश्न जे क्रिएट केला त्याचं कारण आहे, धीरज कोरपे सारखा क्षेत्ररक्षक तिथे असताना चेंडू सुटणं तितकं सोपं नाही आहे आणि धीरज कोरपेच्या हाताला लागून चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. चांगला फटका आणि किरण आता दाखवतोय त्याचे अंगीकृत असलेले कलागुण, कौशल्य आणि खूप चांगल्या रीतीने तो प्रदर्शित करत असताना जस्टच्या बाहेरचा चेंडू पंच वळताना सांगतात येस इट इज अ वाईट बॉल. जास्तच बाहेर निघत असणार हा चेंडू होता. यंगस्टर मनवेलपाडा संघ आता विचारात पडलाय. 23 धाबा धावपलकावरती आहेत. बिनबाद ही सद्यस्थिती. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. या षटकामध्ये अक्षरशः धाबा कुठल्यात 1-2 6 वाईड असं गोलंदाजी पृथक्करण आहे सध्या 4 चेंडूपर्यंतचं. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असताना विशाल समोर. किरण पुन्हा एकदा यावेळेला पिकअप स्ट्रोक आहे. जास्त शफल झालंय त्याने, शफल होत असताना सफल सुद्धा झालेत कारण चेंडूला फेकून दिलंय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावर सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. आज डीजे मास्टर सकाळ पूर्व तयारीनिशी आलाय. आज काय ते होऊनच जाऊ दे असं काहीच चित्र आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 29 धावा. अनबिलिव्हेबल बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय द बॅटर किरण. 8 चेंडू 25 धावांची वैयक्तिक खेळी आणि त्या खेळीच्या बळावरती आता कॉन्फिडन्स बाळगत असताना आपला स्वतःचा आणि आपल्या टीमचा सुद्धा पुन्हा एकदा जॉडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. सुरुवातीला सफल होते आणि त्यानंतर मात्र पंच अपील फेटा त्यांनी सांगतात येस लेग बाईज च्या रूपाने ही 1 धाव येताना दिसेल. 2 षटकं 30 धावा 15च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात? पहिल्या षटकामध्ये होत्या 7 आणि त्यानंतर तब्बल 23 धावांची वर्णी लागली दुसऱ्या षटकामध्ये. या इकडे डीजेला आणि त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे.
थँक्यू. चला रितेश आला. रितेश गोलंदाजी मार्क वरती येईल, परंतु सुरुवातीची 2 षटकर लगातार 3 षटकार किरणच्या बॅटमधून आले होते. आउटस्टँडिंग बॅटिंग. 2 षटकर 30 धावा. येण्यात 2 षटकर किती धावा येतील? अरे चला अनिकेत, गाडी आतून आणू नका प्लीज. पहिली 2 षटकं संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये रितेशला आमंत्रित करण्यात आले आणि यावेळेला चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला का अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू हाताला लागून निघून गेला. सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय, 4 धावा आणि मला वाटतं स्ट्राईक एंडवरती आता पुन्हा एकदा किरण आहे. मोठा हो शफल झाल्यानंतर यावेळेला सरळ फाईन लेग सीमारेखा गाठणारा अति सुंदर, दर्शनीय, लाजवाब, शानदार षटकार. थँक्यू डीजे. रितेश वरती हल्ला बॉल केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. टेन्शन वाढलंय यंगस्टर मनुएल पाडासाठी, कारण किरण हा धडाडत असताना दिसतोय. किरणकडून अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची. किरणने सुरुवातीचा वेळ जाऊ दिला, सेट झाले आणि त्यानंतर आता मात्र थेट पाठवतात. आणि सेट झाल्यानंतर बॅटरने अशा प्रकारचा पवित्रा दाखवणं गरजेचं असणार आहे. ॲज अ ओपनर म्हणून तुम्हाला का पाठवण्यात आलंय, कर्णधाराने तुमच्यावरती का विश्वास दाखवलाय, त्याचं हे तो विश्वास सादर करणार. षटक अजून एक, यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे आज चेंडू मारला, तर आतून बाहेर वळणारा चेंडू आणि त्याला मात्र लॉफ्ट केलं होतं आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून जाणारा पहिला षटकार या स्पर्धेमधला नोंदवला गेला किरणच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय किरण. ओहो, यावेळेला वेगवान चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो मिस झाला, सुटलाय. त्या अगोदर पंच वळतात आणि सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. WD वाला वाईट चालतो, परंतु WT वाली वाईट वेळ चालत नाही. ती वाईट वेळ येण्या अगोदर यंगस्टर मनुएल पाडाला कमबॅक करावा लागणार आहे. काय रितेश, ब्रेक थ्रू मिळून देईल का? साईडला निघून गेलेला चेंडू मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात. चांगली फिल्डिंग, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 49 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. स्ट्राईक रोटेशन खूप महत्त्वाचं होतं आणि ते स्ट्राईक रोटेशन होत असताना सुद्धा पाहायला मिळालंय. 12 चेंडू 41 धावांची किरणची वैयक्तिक खेळी, 9 धावांची अजूनही गरज आहे अर्धशतकासाठी. काय अर्धशतक या 4थ्या दिवसामध्ये सुद्धा दिसेल का? हो, जडमधला चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण त्याला माहित होतं आता अशी कोणतीच डिलिव्हरी वाचलेली नाही, कोणता बॉल वाचलेला नाही जेणेकरून मी वाचेल, त्यामुळे मला यॉर्कर हाताळण्या वगैरे पर्याय नाही. आणि सध्या टेनिस क्रिकेटचा माहोल सुद्धा तसाच आहे. यॉर्कर विना आप बच नाही सकते. पहिला यॉर्कर आणि त्यानंतर मात्र चेंडूला यावेळेला लॉफ्ट करत असताना लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेखा पार, चौकार. $53.
थँक्यू डीजे. चला 3 षटकांचा खेळ संपला. 53 धावा धावफलकात शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. पाहूयात या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. साईदीप स्पोर्ट्ससाठी सर्वाधिक जमेची आणि मोठी बाजू कोणती आहे तर विकेट गेलेली नाही आहेत. दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि त्यामुळे धावांचा बडीमार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खास करून किरणची ती बॅटिंग. विकासचा हा पहिला चेंडूवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅटची एज घेऊन मागे निघून गेलाय. तो परत एक धावून कंप्लीट केली जाते. आणि इथे मला वाटते किरणचं अर्धशतक कंप्लीट झालंय. किरण बॅट दाखवायचे किरण. शानदार बॅटिंगचा नजारा. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामधील पहिल्या इनिंग मधून येत आहे. 60 वरती बिनबाद पुन्हा एकदा. परंतु यावेळेला कदाचित त्या चेंडूसाठी गेलेला वेळ त्याला हानिकारक ठरलाय आणि डॉट बॉल सुद्धा येत असताना पाहायला मिळतं. अतिशय चांगलं वातावरण तयार केलं या पहिल्या मॅचसाठी. पोषक वातावरण. पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात धावा म्हणजे दुसरी इनिंग सुद्धा बघण्यासारखी असणार आहे. जर का धावा बनल्या नसत्या तर कदाचित ती मजा गेली असती आणि या मैदानामध्ये धावा नाही बनल्या तर मजा कुठून येणार आहे. पुन्हा एकदा हा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे निघून चाललाय वेगानं. आउटफील्ड मागील खूप फास्ट आहे. लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय चेंडू. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 2 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत आणि 64 धावा धावफलकावरती. 2 मोठे फटके आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. विकासला काहीतरी झकास कामगिरी करावी लागेल अन्यथा विकासच्या टीमला दुसऱ्या इनिंग मध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मोठा संघर्ष करावा लागेल. किरण मध्ये टाकण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत स्टंपला मिस करतोय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. आप व्यस्त रहो. अपील करने में हम मस्त रहेंगे रन निकालने में. 1 2 3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये होत्याचं नव्हतं होत असताना दिसतं आणि हे कधी होतं ज्या वेळेला मोमेंटम नावाचा प्रकार आदान प्रदान होत असतो. मोमेंटम शिफ्ट होण्याची ही वेळ आहे आणि आता लेग बाईच्या 3 आमचे यूट्यूब ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी अचंबित पडलेत की लेग बाईच्या 3 धावा सुद्धा येऊ शकतात. चेंडू अडलाय तोपर्यंत 1 धाव की 2 धावा. यस 2 धावा कंप्लीट आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 69. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद. सर्वाधिक मोठी भागीदारी या ठिकाणी रचली साईदीप स्पोर्ट्सने या पहिल्या इनिंग मध्ये आज एंटरच्या या पहिल्या हाफ मध्ये. लक्षात ठेव माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. थँक्यू डीजे. साईदीप स्पोर्ट्स संघ चला मैदानात फिल्डिंग लावून घ्या. 5 षटकार 2 चौकार आणि त्याच्या साह्याने केलेली वैयक्तिक 55 धावांची खेळी किरणची. काय जबरदस्त बॅटिंग आहे मित्रांनो. किरणच्या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ॲटलीस्ट साईदीप स्पोर्ट्स आपण तरी टाळ्या होऊन जातात किरणच्या फलंदाजीसाठी. शानदार बॅटिंगचा नजारा त्यांनी पेश केलाय आणि आता बळकटी आणून ठेवली आहे धावफलकाला. काय या धावांचा पाठलाग होईल का? काय या धावांना वाचवलं जाईल? येणार आहे काय वेळ सांगणार आहे. आणि ज्या वेळेला या दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा.
खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण हे शानदार पर्व पाहत आहात. पहिलं पर्व, पहिलं सीझन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर आधी त्या श्री गणेशाला वंदन होत असतं. तर श्री गणेशाला वंदन. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. आई जुदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट बॉल आता पूल करायचा होता, लवकर पोझिशन मध्ये आले परंतु पूल नाही करू शकले. संघर्ष मैदानावरती प्रत्येक व्यक्तीला करायचं आहे. जसं आपल्या एखाद्याचं आयुष्य आहे, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो, तसा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संघर्ष हा मैदानावरती करावा लागेल. विनायक मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्सवरती पाहायला मिळतात. फटका छान खेळलाय, प्रॉपर बॅटचं कनेक्शन. यस, डेफिनेटली बॅटचं कनेक्शन जुळलंय चेंडू मध्ये आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमा पार. जिल्हा प्रमुख चषकातील आलेला कडक सिक्सर. बल्ली यांच्या बॅटमधून आलेला पण हा खणखणीत दणदणीत षटकार पाहिलात. विजय चव्हाण सध्या स्कोरिंगच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेलेत. दोन्ही पंच मैदानावरती रेडी आहेत. जे पी सर आणि दुसऱ्या बाजूला संजय मल्होत्रा सर यांना मैदानावरती आपण पंचांच्या माध्यमातून पाहू शकतायत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल खेळायचं होतं, तिथून फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मैदानावरती नाही झाला. तिथून डायरेक्ट हिट बॅटरला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. अंपायर सिग्नल मैदानावरती फलंदाज बाद गॉन. बिग विकेट. दोन गोष्टी घडल्या. एक तर वाईट मागण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर बॉलमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती अमित नागरे पुन्हा पाठीमागे नाही परतले तर आपल्या पंचांचं डिसिजन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपाने रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. धावा फलकावरती 7-1 गडी बाद. 7 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 बॉल. यंगस्टर मनबिलपाडा बॅटिंग करतायत. चांगला बॉल पुन्हा एकदा सबमरिंग डिलिव्हरी मैदानावरती पाहायला मिळतात. आणि विशेषतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दीपेशजी माने सर यांना आपण सध्याच्या घडीला पाहतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करताना पाहायला मिळतात. आणि विशेषतः कौतुक करायला हवं. मागील बॉलवरती जो डायरेक्ट हिट त्यांनी केला त्यांनी पाहिलं. अमित नागरे थोडेसे पुढे आहेत, वाईट मागण्याचा प्रयत्न करतात. मग तिथून काय करायचं होतं, बॉलला फेकायचं होतं. ॲक्युरेट चेंडू मात्र यष्टांवरती फेकला आणि एक मोठा झटका आहे. तो मोठा झटका लागला यंगस्टर मनवेलपाडाला. समीकरण मोठं आहे, टार्गेट मोठं आहे परंतु चेस करावा लागेल. 19 बॉल आणि 63 धावा मैदानावरती करायच्या आहेत. या मॅचचा विजयी संघ खेळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा त्या बॅटच्या टोला बॉल लागला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण छान झाला आहे. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. दोन धाबा मैदानावरती येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ती मात्र 9 धाबा. एक षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 9 धाबा ह्या पाहायला मिळतात. लगातार 3 सिक्ससाठी निलेश यांच्याकडून असणार आहे. 2000 रुपयाचं प्राइज असणार आहे.
बलभीम यांच्यासाठी ते पारितोषिक असणार आहेत. लगातार 3 6 साठी 2000 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. विशेषतः हे पारितोषिक सकाळच्या सत्रामध्ये लावलं गेलं आहे, परंतु पारितोषिक आता मानकरी ठरेल की नाही ठरणार याच्यावरती चर्चा होणार आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 61 धावा करायच्या आहेत. सरासरी गटाच्या मैदानावरती 20.33 गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय तिथून एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बलभीमसाठी आणखीन एक पारितोषिक आलंय. हा मॅच जर त्यानं जिंकून दिला म्हणजे बलभीम शेवटपर्यंत जर मैदानावरती थांबला, मॅच जिंकून दिली, तर शैलेशजी करावडे यांच्याकडून त्यांना 5000 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. सेन्सेक्स वाढले आहेत म्हणजे इथून तुम्ही मला 100 सांगितलं तर मी 1000 करेन आणि 1000 सांगितलं तर 5000 होतील, म्हणून कमी सांगितलं तर जास्त होतील. 17 बॉलचा खेळ आहे. 17 बॉलमध्ये 60 धावींची गरज आहे. रुपेश मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत बलभीम स्ट्राईक एनला आहे. 4 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी बनवल्या. तिथे जिकोवेस्कर आपलं स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने कॅच कॅरी केलाय. मोठी विकेट, बिग विकेट. बलभीम बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. नवीन बॅटर मैदानावरती त्यांना पाहायला मिळतात मिस्टर सुनील आणि संकेतची जोडी आहेत. दोघांना सेन्सिबल नाही तर आता आक्रमण करायचं आहे. 16 बॉलमध्ये 60. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये पंच वळतायत. 2 हातामध्ये फैलावतात. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. इथून आपल्याला पाहायला मिळाला पंच आता वन बाऊंचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दंडित केला गेला आहे, कारण की भरपूर वरून चेंडू हा पाहायला मिळाला. पंचांनी मात्र लगेचच सांगितलं. वन बाऊंचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. येणारे बॉल आहेत मैदानावरती 16 आणि 16 बॉलमध्ये करायच्या धावा अजूनही 59. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने खेळला गेला. फटका छान खेळला, परंतु क्षेत्ररक्षक आहे रेडी. बॉलला अडवण्यामध्ये यश लाभला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती. फेकी जोपर्यंत विकेट किपरकडे होईल, कव्हर करतील तोपर्यंत इथून डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. 3 धावा येतात. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 1.3 ओव्हर्स 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट. येणारे बॉल आहेत मैदानावरती 15 मध्ये 56 धावा. अजून जवळपास विचार केला तर तुम्हाला 15 बॉलमध्ये किमान 8 बॉल तरी मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. 8 सिक्सर मैदानावरती जर तुम्ही ठोकले तर ही मॅच तुम्ही तुमच्या बाजूने जाऊ शकताय. प्रयत्न करावे लागतील. 8 मधील 1 आलाय, पहिला आलाय. चेंडूला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पार. जिल्हा प्रमुख चषकातील आलेला बेधडक कडक आणखीन एक सिक्सर. चौदा बॉलचा खेळ आहे. 14 बॉलमध्ये विजयासाठी 50 धावांची जुनी गरज आहे. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला की किती बॉलवरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करून षटका ठोकायचे आहेत, हे कॅल्क्युलेशन तुमच्यामध्ये असं खूप गरजेचं आहे. आता इथून मैदानावरती पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल का? स्ट्राईक एनला संकेत आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा तरी बनवल्या आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न तर मैदानावरती झालाय, परंतु बॅट लवकर तिथून ऑन होताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने सोडलाय कॅच. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता ही झेल मैदानावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी निर्णायक ठरेल की मैदानावरती पुन्हा एकदा बॅटिंग करणारे बॅटर जे संकेत आहेत ते मैदानावरती आक्रमण करतील. याही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 13 बॉलमध्ये 48 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 संघ 40+चे, वय वर्ष 40, 45, 48, 40+ म्हटलं तर 56, 65चे काही खेळाडू खेळतात त्या संघामध्ये अजूनही. 13 मध्ये 48 धावांची गरज आहे. गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा फटका करण्याचा प्रयत्न, फ्लिक केला. बॉलला चेंडू मात्र चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. बॉलला अडवलं गेलं आहे. एका धावेशिवाय दुसरं काहीही मिळणार नाहीत. आता सामन्याचं समीकरण जर पाहिलं मैदानावरती, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये करायच्या धावा अजूनही विजयासाठी 47.
घारा 11 संघ आपण दाखल झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे ना. सकाळी 6 वाजता घारा 11चा संघ इथे पोहोचलेला आहे. एका विशेष बसने तो संघ या ठिकाणी दाखल झालाय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, थोडासा शॉट ठेवला, बॉलला दिशा देण्याचं काम मैदानावरती झालं आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टा दाबा 4, आणखीन एक चौकार. थँक्यू. येणारे चेंडू मैदानावरती आहेत. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज आहे. आक्रमण सातत्याने मैदानावरती करायचं आहे. इथून कॅल्क्युलेशन पंचाने 1 बाउन्सचा इशारा केला गेलाय, 1 वॉर्म केलाय. गोलंदाज कल्पेशला मात्र आता सांगितलंय बाउन्सरचा वापर मैदानावरती करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करताना पाहायला मिळालेत. 11 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 43 धावांची गरज आहे. शक्यतील पुढचा बॉल पुन्हा मैदानावरती रेडी. गोलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र दिशा दिला. चेंडू आपण पाहिला तर सरळ येत असताना पाहायला मिळतो सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक मैदानावरती अजूनही स्ट्रगल करतोय, परंतु 2 धावा त्या 2 धावा मैदानावरती इझिली या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती असतील 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत 41 धावा. पहिल्या दिवसामध्ये आपण या मैदानावरती पाहिलं दुर्गेश इलेव्हन अर्नाळा 14-32. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं टीम न्यामा बॉईज मोरेगाव चॅलेंजरचा संघ आपण पुढे येताना पाहिलं. आणि कालच्या दिवसामध्ये आईकोस माईखार्डी हाफ ट्रॅकर बॉल होता. आता पंच सांगतात यस डेफिनेटली नो बॉल. आधी 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला होता. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हाताळण्याचा प्रयत्न, उचलणी देण्याचा प्रयत्न आणि बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना तिथून पंचाने मात्र सांगितलंय हा नो बॉल आहे. नो बॉलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 30. इथून आता पंच मैदानावरती इशारा कळवतील. येणारे बॉल आहेत मैदानावरती 10 आणि 10 बॉलमध्ये 40 रन. हे पहा पंचांचं बोट पुन्हा हवेमध्ये फिरताना पाहायला मिळतात. पंच सांगतात फ्री हिट मैदानावरती असेल. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉलला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू कळला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्या, कॅच कॅरी केलाय पण फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. कल्पेश कदम दादू यांना पण सध्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहू शकताय. फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला कळला गेला. चेंडू मात्र निघून चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, बॉलला नाही थांबू शकणार. चेंडू मात्र निघून गेलाय. पुन्हा एकदा गॅप मधून सरळ सीमा पार. मिल्टा दाबा 4. वेलकम पो चौकार. येणारे बॉल मैदानावरती आहेत 8 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावा अजूनही 35. 8-35चं समीकरण मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. कल्पेश कदम दादू यांना पण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतात. मॅच ऑन आहेत. या 2 चेंडूमध्ये कदापि 1-2 मोठे फटके आले ना तर पुन्हा त्या सामन्यामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, शॉट फाईन निघाला, कार्ड होता, कॅच कॅरी केला आणि सुनीलला मात्र परतावं लागलंय तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन, धक्का लागला आणखी एक महत्त्वाचा. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. 7 बॉलमध्ये विजयासाठी 35 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. कल्पेश कदम दादू फुलटच बॉल
पंचांनी बिमार घोषित केलाय. मॅच मध्ये अजूनही कलाटे मिळणार आहेत. नो +6 एकूण धावा ऍड होती 7. मॅचला कलाटणी. मॅचला पुन्हा एकदा गेम चेंजिंग मोमेंट मैदानावरती पाहायला मिळेल आणि जिल्हा प्रमुख चषकामध्ये 200वा षटकार खेळलाय. 206 मैदानावरती पाहायला मिळतात आणि तो 200वा षटकार खेळलाय. बाटर मैदानावरती पाहायला मिळाले. सुंदर असा फटका खेळलाय. 7 बॉलमध्ये आता 28 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट मैदानावरती असणार आहेत. कल्पेश कदम पुन्हा रेडी. हाफ ट्रॅकर बॉल. आणखीन एक पूल. धमाकेदार पूल. मॅच मध्ये पुनरागमन. मॅच मध्ये कमबॅक. मॅच मध्ये वेलकम बॅक. मॅच आहे. मॅच ऑन आहे. सामना ऑन आहेत. मागील 2 बॉलवरती 2 षटकारानं सामन्याचं चित्र बदललंय. कल्पेश कदम यांच्या षटकामध्ये आल्या 25 धावा. आता 6 मध्ये करायच्यात 22. आधी 25 केल्यात. मग आता 22 करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही करू शकता. पण क्षमता आहे बॅटरकडे. मागील 2 बॉलवरती ती दिसली. 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सामना ऑन आहे. नाही बरोबर. इथून संतोषजी मोहिते साहेबांची वाट पाहत होते. पण वाट त्यासाठी पण पाहत होते जी पाहण्याची सुविधा. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावेची गरज आहे. 6-22. सहा बॉलमध्ये विजयासाठी 22 धावेची गरज. चला मैदानावरती मॅच होणार. आता संकेतचं इरादे कशा प्रकारे असणार आहे ते पाहण्यासारखे असणार आहेत. आणि गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज येत आहेत. अमर शेवटचे 6 चेंडू 22 ची गरज. पहिल्याच बॉलवरती बॉलला मात्र भिरकावलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. जिल्हा प्रमुख चषकातील आलेला आणखीन एक कडक सिक्सर. समर्थ बॉईज शैलेश करावडे यांच्याकडून 5-0-0 500 500 रुपयाचं प्राइस आहेत. मॅच जिंकून दिली तर समर्थ बॉईज 14-32 यांच्याकडून आपण पाहिलं तर पारितोषिक आहे तुमच्यासाठी 500 रुपयाचं. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. यंगस्टर मनवेल पडा. समोर जर आपण पाहिलं तर साईदीप स्पोर्ट्स. सामना ऑन मॅच ऑन. मॅच मध्ये पुन्हा परतची संधी आहेत. संकेतनं घेऊन आल्यात. दुसऱ्या बाजूला मागील 2 बॉलवरती जे 2 षटकार खेळले होते तेही खूप महत्वाचे होते. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सामना ऑन. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला खेळला. हवाई सफर. बॉल निघून गेलाय सरळ सीमा पार. मिळता धावा 6. आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट. मॅच पुन्हा एकदा पहा. ॲक्शन रिप्ले पहा. हा बॉल हवाई सफरवरती पुन्हा एकदा पाठवलाय. मागील षटकामध्ये गेम सर्व बदललाय. कल्पेश कदम आले. तिथून धावा खर्च केला. त्याच्यानंतर अमर आले. अमरच्या आतापर्यंत चेंडूवरती पाहिलं तर षटकार खेळलायत. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आला टीमला. यंगस्टर मनवेलपाडा संघाला संकेत या मॅच मध्ये घेऊन आल्यात. पण परत त्यांची संधी दुसऱ्या बाजूला साईदीप स्पोर्ट्स संघाच्या अमर यांच्याकडेही आहे. 5 मध्ये 16 धावांची गरज. 4 मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. सामना जिंकवला तर 500 रुपयाचा प्राइज आहे. शैलेश करावडे समर्थ बॉईज 14-32 यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी दिलं जाणार आहेत. 4 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा फटका खेळला. छानरित्या खेळला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू गॅप मध्ये निघून जाईल का. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक कंप्लीट केलं. दुसऱ्यासाठी रेस लागलाय आणि दुसरी धाव घेत असताना संजय मल्होत्रा सरांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपानं रनआउटच्या स्वरूपानं बाद होणं आता इथे धोकादायक ठरू शकतंय.
चला मैदानावरती 3 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज आहे. रितेश मैदानावरती आल्यात. रिस्पेक्ट नाही तर आज रिस्पेक्टेटिव्ह बॅटिंग तुम्हाला मैदानावरती करून दाखवावी लागेल. 3 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज आहे. रिस्पॉन्स तुम्हाला द्यावा लागेल तर मैदानावरती बॅटिंगही करावी लागणार आहेत. गोलंदाज मैदानावरती अमर आहे म्हणून मी म्हटलं ना अमर आहेत. अमरही मैदानावरती दाखवून देणार. आम्हीही प्रयत्न करणार. 3 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. फटका खेळला. सुंदर 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 बॅकलिफ्टचा सुंदर वापर. सेलिब्रेशन तिथे सुरू झालंय. आता मैदानावरती विजयासाठी धावा हव्यात. 2 बॉल 2. पहा मॅचचं समीकरण कुठे बदललं. विजय आम्हाला सांगतात पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन नव्हत्या पण त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये काय धावा बनवल्यात. मागील ओव्हरमध्ये 25 आता 20 जवळजवळ 45 धावा आतापर्यंत बनवल्यात तर 10 बॉलमध्ये. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 12 मध्ये 47 करायचं होतं ती इथे कोणालाही वाटलं नव्हतं की 12 मध्ये 47 होतील पण हे मैदान असं आहे या मैदानावरती काही गोष्टी मी म्हणेन अशक्य नाहीत. सर्व काही गोष्टी शक्य आहेत. फक्त करायच्या मेहनत करायच्या तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे ते मैदानावरती दाखवून द्यावं लागणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती अजूनही विचार केला तर आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या मात्र 2 वाला मॅच आहेत. 2 कोण मात्र पुढच्या फेरीत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल याची देखील आता चर्चा रंगल्या आहेत. क्षेत्ररक्षण आता अंब्रेला टाईपमध्ये मात्र सजवलं गेलं मैदानावरती. 2 स्वीप फॉल स्वीप आणि स्वीप न मॅच जिंकलाय. मैदानावरती सेलिब्रेशन. यंगस्टर मनवेलपाडा आणि यंगस्टर मनवेलपाडा संघासाठी पारितोषिकी आहे. समर्थ बॉय 1432 शैलेजी करावडे यांच्या माध्यमातून पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहेत ते मात्र 500 रुपयांचं. अमित नागरे खुश. टीम खुश. रितेश सर्व खेळाडू खुश आहेत आणि कारणही होतं मैदानावरती दोघांनी केलेली चांगली बॅटिंग. या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे आहेत तो खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो खेळाडू आहे ज्यानं मधल्या कालावधीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 11 बॉलमध्ये 30 धावांची